वेलकम फ्रेंड्स, आज मी शेअर करते आहे भरपूर प्रोटीन असलेला हिरवे मूग आणि काही भाज्या घालून बनवलेला नाश्ता। तर हे हिरव्या मुगाचे पॅनकेक कसे बनवायचे ते आता आपण पाहूया। इथे मी 1 कप हिरवे मूग घेतलेले आहेत। ते मी रात्रभर भिजवून ठेवले होते आणि आता त्याला थोडेसे मोड आलेले आहेत। त्याचबरोबर इथे काही मी मिरची, आलं आणि जिरं घेतलेलं आहे। आता हिरवे मूग आपण घालून घेऊया। 1 कप घेतलेले आहेत। आलं, मिरची आणि जिरं हे सगळं घालायचं आहे। आपल्याला ह्याची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। हिरवे मूग वाटताना मी पाण्याचा थोडासा वापर केलाय। आता ही पेस्ट एका बाउल मध्ये काढून घेऊया आणि मिक्सर मध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालून ते पाणी पण मी यामध्ये मिक्स केलेलं आहे। आता या वाटलेल्या मुगामध्ये घालूया 2 चमचे बेसन पीठ आणि चवीप्रमाणे मीठ। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय, त्यामुळे त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते। पिठामध्ये जे पाणी घातलंय ते व्यवस्थित मिक्स करून पुन्हा एकदा ढवळून हे पीठ झाकून ठेवून देऊया। आता हे पीठ मी 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवते आणि तोपर्यंत काही भाज्या चिरून घेते। आता इथे ज्या भाज्या घ्यायच्या आहेत त्या मी किसून घेते, तुम्ही चिरून घेतल्या तरी पण चालेल। आता हा कोबी जो आहे तो मी किसून घेते। आता हा कोबी किसून तयार झालेला आहे। त्याचबरोबर आता मी यामध्ये गाजर किसते। आता याच किसणीवरती मी गाजर किसून घेते। तर इथे आता हे गाजर किसून तयार झालेलं आहे, तुम्ही इथे बघतच आहात। आता सिमला मिरची पण मी किसून घेते। किसण्याच्या ऐवजी बारीक चिरली तरी पण चालेल, पण मी इथे आता किसून घेणार आहे। मला या किसणीवरती कशी किसली जाते ते बघायचं होतं, त्यामुळे मी ही किसून बघितली आहे। आता ढोबळी मिरची किसून झाल्यानंतर त्याच किसणीमध्ये कांदा किसून घेते। कांदा चिरून घेतला तरी पण चालेल, पण मी आता किसून घेत आहे। आता इथे सर्व भाज्यांचं मिश्रण कलरफुल खूप सुंदर दिसतंय। ते आता सर्व भाज्या एकत्र करून घेऊया। आपल्याला हे सर्व भाज्यांचं मिश्रण पॅनकेक वरती पसरून घालायचं आहे आणि यामध्ये जर आता मीठ किंवा मसाले घातले तर त्याला पाणी सुटेल आणि मग ते आपल्याला पॅनकेक वरती व्यवस्थित पसरून घालता येणार नाही। त्यामुळे हे मी आता साइडला ठेवून देते आणि एका बाउल मध्ये मसाला बनवून घेऊया। तर आता इथे एका बाउल मध्ये मी घेतला आहे चाट मसाला, त्यानंतर त्यामध्येच घातली आहे लाल मिरची पावडर, मिरी पावडर, मीठ। आता सर्व मसाले मिक्स करून साइडला ठेवून देऊया। रेड चिली फ्लेक्स। आता हे मुगाचं मिश्रण जे आहे ते जवळजवळ 20 मिनिटं भिजलं होतं। आता त्यामध्ये मी पुन्हा थोडंसं पाणी घालते आणि ते व्यवस्थित ढवळून घेते। आता हे जे बॅटर तयार झालंय त्याला चांगलं फेटून घेऊया, म्हणजे पॅनकेक चांगला स्पंजी बनेल। तर आता पॅनकेकचं बॅटर रेडी झालंय आणि तवा मी 5 मिनिटं आधीच गरम करत ठेवून दिला होता। तर आता या तव्याला तेल लावून घेऊया। इथे तवा चांगला गरम असला पाहिजे आणि आता ह्याच्या एक कप्प्यामध्ये मी छोटा छोटा पॅनकेक घालते। जर तुमच्याकडे असा छोट्या पॅनकेकचा तवा नसेल तर मोठ्या तव्यावरती पण तुम्ही छोटे छोटे पॅनकेक घातले तरी पण चालेल। आता सर्व पॅनकेक घालून झाले आहेत। त्याच्यावरती जे भाज्या किसलेलं मिश्रण आहे ते घालून घेऊया।
आता हे भाज्यांचं मिश्रण पॅनकेकवरती पसरून घातलं आहे, तर आता हे पॅनकेक अतिशय सुंदर दिसत आहेत. आता याच्यावरती आपण मगाशी जो मसाला बनवलेला आहे तो घालून घेऊया. हा जो मसाला आहे तो किसलेल्या भाज्यांवरती आधीच जर घातला ना, तर त्या भाज्यांना त्याचं पाणी सुटतं आणि मग त्या भाज्या आपल्याला पसरता येत नाही. त्यामुळे मी हे मसाला वेगळा वरून घालत आहे. हा किती सुंदर दिसत आहेत पॅनकेक. आता त्यावरती चीज घालायचं आहे. चीज ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी पण चालेल, पण आता माझ्याकडे चीज आहे आणि त्यामुळे मी घालते आहे. असं जर चीज वगैरे घालून दिलं ना तर मुलं अतिशय आवडीने खातील. मुलांना चीज खूप आवडतं. आता घालूया चिली फ्लेक्स. आता या पॅनकेकवरती झाकण ठेवून देऊया 5 मिनिटासाठी. जोपर्यंत चीज मेल्ट होत नाही तोपर्यंत झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर मी झाकण काढलं आहे. चीज छान मेल्ट झालं आहे. आता हे पॅनकेक रेडी झालेत. एक एक काढून घेऊया. किती सुंदर दिसत आहेत. तर या हिरव्या मुगाचे पॅनकेक मुलांच्या टिफिनला द्यायला पण एक छान ऑप्शन आहे. तुम्हाला स्नॅक्स म्हणून पण खाता येतील, कोणत्याही वेळेला खाता येतील. तुम्हाला याच्यामध्ये भाज्यांमध्ये काही व्हेरिएशन करायचं असेल तरी करता येईल. खालच्या बाजूने चांगला फ्राय झाला आहे, छान दिसतोय. तर फ्रेंड्स, आता हे पॅनकेक रेडी झालेले मी एका प्लेटमध्ये अरेंज करते आहे. त्याच्याबरोबर मी थोडंसं भाज्यांचे सॅलड आणि त्याचबरोबर टॅमॅटो सॉस बरोबर सर्व केले आहे. आता ह्याच्या दुसऱ्या बाजूनी पण छान तो भाजला गेला आहे आणि आता ह्या टोमॅटो सॉस बरोबर मी सर्व केला आहे. तर फ्रेंड्स, ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी बरोबर. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. बाय बाय.